जाऊन आलो. माहीत असते 500 मीटर आहे तर मी पहिलं हे नसतं की त्याची शूटिंग ह्या कुंभमध्ये झाली की कोणत्या तरी मूवीच्या सेटवर आलो. असं लँग्वेजचा खूप प्रॉब्लेम होतो कारण गुड मॉर्निंग गाईज. आजचा आहे दुसरा दिवस आणि आम्ही आहे आता बदामीला. इकडनं आम्ही चाललोय फिरायला. कुठे चाललोय पण आता? पट्टडकल आणि आईहोले. हां, पट्टडकल आणि आईहोलेला चाललोय बदामीवरून. तिथनं ते लोकेशन 50 किलोमीटर आहे. त्यासाठी आम्ही जिथे होमस्टे करतोय त्यांच्याकडून बाईक रेंटवर घेतोय आणि बाईकचा रेंट आहे 500 रुपये. तर तुम्ही पण जर बदामीला येत असाल इकडे होमस्टेमध्ये या, स्टे करा आणि बाईक रेंटवर घेऊन तुम्ही पट्टडकल आईहोलेला विजिट करू शकता. आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला जर बदामी फिरायची असेल तर गाईड नक्की प्रिपेअर करा कारण खूप काही बघण्यासारखं आहे. आमच्याकडून काल थोडंफार मिस आउट झालं टायमिंगमुळे. तर आज आम्ही कव्हर करू. आज बघू लवकर झालं तर आम्ही ट्राय करणार आज कव्हर करायचं. आणि आता नाश्ता वगैरे करतो जाऊन खाली. आता आम्ही निघालो आहे. भूक पण खूप लागली आहे. गणेशला भूक लागतच नाही. तिला फक्त पिझ्झा बर्गर दिसलं की मला भूक लागली आणि डाळभात दिसलं की खायचं नाही असं आहे तिथं. खूप म्हणजे खूप. कुठे बाईक आहे ही? इलेक्ट्रिक आहे. 2695 2695 तिकडे. ही स्कूटी. ओके. You have documents clear, right, for this bike? Okay. There will be no issue of traffic police, no? चलो let's go. पेट्रोल भरून आता चाललोय पट्टडकलला पहिला आणि नंतर आईहोलेला जाणार आहे. आणि आता धनश्री व्हिडिओ घेईल पुढचे जे काय असतील ते गाडी चालवताना वगैरे. लेट्स गो. खायला पण शोधतोय आम्ही ऑन द वे. भूक खूप लागले. भूक तर खूप लागली. तुम्ही जर बदामीला येत असाल ना तर बाईक रेंट करा. तुमच्याकडे इतर ऑप्शन पण आहे. लोकल बस ट्रॅव्हल्स बसेस पण जातात पट्टडकलला. इवन शेअर ऑटो पण आहेत तिथे. त्याचं फेअर माहिती नाही आम्हाला पण आम्ही ऐकलं. गाईड्स पण आहेत जे 1500 2000 असे अमाऊंट सांगतात. पण ते तुम्हाला फक्त फिरवणार. रेस्ट तुम्हालाच करायचं आतमध्ये. तुमचे तिकीट्स अँड ऑल त्याचे वेगळे पैसे. आता कुठे खायला भेटलंय आणि आम्ही एक्स्ट्रा 4-5 किलोमीटर गेलो. आमची रस्ता सांगणारी मॅम होती. 4 ते 5 किलोमीटर रस्ता गेलो आणि परत मागे आलो. आता नाश्ता करतो आणि मग जातो दर्शन घ्यायला. आता आणि काय करते बघा. हा ही जागा आहे का केशयंत्राची? हां, पट्टडकलला महाकूट करून हे प्लेस तिकडे पोचलोय. इथे खूप सारे शिवलिंग आहेत. आणि कर्नाटकाच्या निसर्गमय वाटावर फिरताना एक अशी जागा भेटली जिथे इतिहास, श्रद्धा आणि निसर्ग या तिन्ही एकत्र अनुभवायला मिळतात. ते म्हणजे महाकुटा. बदामीपासून काही अंतरावर डोंगराच्या कुशीत वसलेलं एक प्राचीन ठिकाण आहे. तुम्ही हा प्लेस बघू शकता किती सुंदर आहे. आणि त्याला वाटतं की कोणत्या तरी मूवीच्या सेटवर आलो आहे असं. एकदम बोलूच नाही शकत शब्दामध्ये. इतकं मस्त वाटतं इकडे. पूर्ण रिलॅक्स. इथली प्राचीन मंदिरं, शांत वातावरण आणि आजूबाजूचा निसर्ग खूप सुंदर आणि मनाला एक वेगळी शांतता देतो.
तुम्ही बघू शकता. मी काय बोलूच नाही शकत आता, मला काही शब्दच सुचत नाहीत, एवढं मस्त प्लेस आहे. साफसफाई पण एवढी मस्त ठेवली ना. हे आहे महाकूट टेम्पल. इकडे खूप सारे शिवलिंग्स आहेत, खूप सारे नंदी आहेत, खूप मंदिर आहेत इथे. आणि हे एक असं पॉन्ड आहे. असं इथे मानलं जातं की इकडे दर्शन घ्यायच्या आधी या पॉन्डमध्ये आंघोळ करून किंवा ॲटलिस्ट पाय तरी भिजवून जा असं म्हटलं जातं. खूप पवित्र आहे, खूप असं वेगळंच वाटतंय वाईब इथे येऊन. ह्या सुमित कॅप्चर करतोय मोमेंट्स. इथं ते लहान मुलं पाण्यामध्ये खेळतायत ना, तर सुमितची पण इच्छा होते जायची तिकडे. बिचाऱ्याने एक्स्ट्रा क्लोथ्स नाही घेतले. त्याला सांगितलेलं काल रात्री झोपेपर्यंत बोलत होता मी कपडे घेणार आणि मी जाणार. ऑन द वे निघालो आणि त्याने कपडेच नाही घेतले. इकडे तुम्ही शिवलिंग बघू शकता. खूप असे शिवलिंग आहेत इथे. टोटल 100च्या वर शिवलिंग आहेत. आणि गणपती बाप्पा कसे दाखवलाय. नाग आहे. गणपती बाप्पा नाही. गणपती बाप्पा सारखाच दिसतंय. आणि खूप काही इथे बघण्यासारखं आहे. आणि ह्या प्लेसवरनं मला परत जायची इच्छा होत नाही. असं वाटतं खूप मागे असं चाललो मी. आणि बघू शकते इथला जो स्ट्रक्चर आहे आणि इथलं जो वातावरण आहे, असं परत जायचं फीलच नाही म्हणजे ते खूप भारी वाटते. खूप म्हणजे खूप भारी. तुला कसं वाटतं धनश्री? खूप भारी. असं वाटतं मूवीच्या सेटला आलो कोणत्या तरी. तर इथे जो आता तुम्ही जो कुंड बघितला तिथे बॉलिवूडचा फेमस सॉन्ग बरसो रे गुरु मूवीमधला जो सॉन्ग आहे बरसो बॉलिवूडमधला, त्याची शूटिंग ह्या कुंडमध्ये झाली आहे. आणि इथे पण मंदिर आहेत. तिकडे पण मंदिर आहेत. खूप मंदिर आहेत. इतिहास तब्बल 6व्या ते 7व्या शतकातला आहे. ही मंदिरं बदामी चालुक्याच्या काळात बांधली आहेत. आणि महाकूटामध्ये मुख्यत्वे भगवान शिवाला समर्पित मंदिरांचा समूह पाहायला मिळतो. इथली खास गोष्ट म्हणजे मंदिराच्या स्थापत्यामध्ये द्रविडियन आणि नगारा अशा वेगवेगळ्या शैलींचा सुंदर संगम दिसतो. महाकूट हे फक्त एक मंदिर नाही तर शेकडो वर्षाचा इतिहास आणि संस्कृती जपून ठेवलेलं एक सुंदर ठिकाण आहे. प्रवासात काही ठिकाणं आपण फक्त पाहतो, पण काही ठिकाणं मात्र मनात कायमचं घर करून जातात. ते म्हणजे महाकूटासारखं. इकडे आतमध्ये एक्सप्लोर करायला चाललोय आम्ही आता. एक्सप्लोर नाही, इकडे आतमध्ये पण मंदिर आहे. एक्सप्लोर सुमितचं म्हणणं इथे आतमध्ये पण मंदिर आहेत. छोटे छोटे शिवलिंग्स आहेत इथे. सो तेच बघायला चाललो आता. खूप पीसफुल प्लेस आहे. इधर ऊपर है क्या कुछ देखने के लिए? ऊपर त्यांना कन्नड कसं सांगणार? यू नो इंग्लिश? यू नो इंग्लिश? नो हिंदी? ओके. लँग्वेजचा खूप प्रॉब्लेम होतो. कारण कन्नडा शिकली पाहिजे. कर्नाटकला आला की तुम्ही पहिलं कन्नडा शिका. कारण इकडे कोणाला मोस्टली हिंदी येत नाही आणि इंग्लिश खूप कमी. तर थोडा इश्यू होतो म्हणजे कुठे जायचं. मग त्यासाठी टूर गाईड पाहिजे. बट इथे तुम्हाला ते भेटणार नाही मंदिरला वगैरे विजिट करताना. सो त्यामुळे थोडा इश्यू येऊ शकतो. बाकी बदामीला विजिट करायला खूप कमी जण येतात.
आणि मोस्टली व्हिजिट करतात ते सगळे हम्पीला. आणि हम्पीपासून बदामी जास्ती लांब नाही, 4 तासाचं ट्रॅव्हल आहे. तर तुम्ही हम्पीला येत असाल तर बदामीला पण नक्की व्हिजिट करा. आणि बदामीला आलात तर पटडक्कल आणि ऐहोल आहे. हां, हे आता आम्ही पटडक्कलमध्ये आहे. इकडे पण व्हिजिट करा. आम्ही आलोय पट्टडक्कल युनेस्को वर्ल्ड हेरिटेज. तुम्हाला सांगू, सकाळी ना आम्ही हार्डली इथनं 500 मीटर मागे होतो आणि तिथनं धनश्रीला आठवलं की आपल्याला जायचं आहे कुठे, महाकूटला. आणि मग इथनं मी गाडी रिटर्न फिरवली आणि महाकूटला जाऊन आलो. माहित असते 500 मीटर आहे तर मी पहिलं हे नसतं केलं, येड हा खोटं बोलतोय. लोकेशन सांगते. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? तुम्ही खोटं काहीच नाही बोलू, माझ्याकडे प्रूफ पण आहे. मी व्हिडिओ पण काढले, व्हिडिओ पण काढले. हा, व्हिडिओ पण काढले. आपल्याला समजेल, व्हिडिओ मध्ये समजेल. अगं ए माहिती मला असेल. मी 500 मीटर वरनं एवढं रिटर्न गेलो ना मागे. खोटं बोलत नाही मी काहीच खोटं नाही बोलत, माझ्याकडे प्रूफ आहे. आय वॉन्ट टू सी द प्रूफ यार. आय वॉन्ट टू सी द पण जाऊन दे, गेलो, मस्त प्लेस होता तो पण. आणि आता इथे आलोय, तो पण प्लेस एवढा अप्रतिम आहे. तर आता आम्ही आलोय, चाललेत मॅडम. हो, तिकीट काढा ना. माहिती आहे, तिकीटच काढ. कॅमेरा इज अलाउड इनसाइड. 25 रुपीज. इथे तिकीट काउंटर आहे. इथे मागे तिकीट काउंटर आहे, इथे येऊन तुम्ही तिकीट काढू शकता. आणि इथे 40 रुपीज पर पर्सन. इथे आम्ही तिकीट काढले. किती? 40 रुपीज. 40 रुपीज पर पर्सन. आणि जर तुमच्याकडे कॅमेरा असेल तर कॅमेऱ्याचे 25 रुपीज. आणि ते कॅशमध्येच घेतात. तर मोस्टली कॅश कॅरी करा. अदरवाईज इथे ना ऑनलाईन तिकीट्स बुक करावं लागेल फोनवरती. तिथे QR कोड होतं, स्कॅन वगैरे करून. पकड. तर आता आम्ही आलोय, काय नाव आहे? युनेस्को पटडक्कल युनेस्को वर्ल्ड हेरिटेज. हां, तर इथे टोटल 9 मंदिर आहेत. टोटल 9 मंदिर आहे तिकडे. आणि तुम्ही बघू शकता इथे किती थोडे सुंदर, रेस्ट्रिक्शन्स पण आहेत. किती सुंदर व्ह्यू आहे आणि किती पुरातन एकदम मंदिर आहेत. खूप मस्त वाटतं. येऊन तुम्ही पण एकदा व्हिजिट करा. गाईड 600 घेतील, गाईडचे चार्जेस आहेत. तर मेन 8 ते 9 मंदिर जे मोठे आहेत ते कवर करायचे. बाकी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवतोच. इथे माईकवर बोलणं अलाउड नाही आहे, रिस्ट्रिक्टेड आहे. तरीच इकडे आहे ते आतमध्ये. इथे तुम्हाला बोर्ड्स दिसतील, गाईड करणार कुठलं मंदिर कुठे आहे. आम्ही तिथून नाही, आम्ही इथून चाललो आहे. मागून जाणार होतो बट सुमित बोलतो इथून जाऊयात. खूप सुंदर इथे बसायला पण जागा आहे. तुम्ही थोडा वेळ इथे आराम पण करू शकता, बसू शकता. पीसफुल प्लेस, शांतता. हे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज. पटडक्कलला गेल्यावर मंदिर तर सगळे पाहतात, पण इथलं आर्किओलॉजिकल म्युझियम तुम्हाला या संपूर्ण इतिहासाची अजून एक वेगळी बाजू दाखवतं. या म्युझियममध्ये पटडक्कल आणि आसपासच्या परिसरातून मिळालेले प्राचीन शिल्प, मूर्ती, दगडी, कोरीवकाम आणि वास्तूचे अवशेष जतन करून ठेवले आहेत. हे शिल्प पाहताना आपल्याला अंदाज येतो की आजपासून जवळपास 1300 वर्षापूर्वी चालुक्य काळातील कलाकार दगडांवर किती बारकाईने काम करत होते. देवदेवतांच्या मूर्तीपासून ते मंदिराच्या स्थापत्यातील छोटे छोटे भाग, प्रत्येक शिल्प ह्या काळातील कला, धर्म, वास्तुकलेची एक वेगळीच गोष्ट सांगतं. आणि म्हणूनच पटडक्कल फक्त मंदिरांचा समूह नाही, इथला प्रत्येक दगड इतिहासाचा एक पुरावा आहे आणि हे म्युझियम त्या इतिहासाला जपून ठेवतं. पटडक्कल म्युझियममध्ये फिरताना मला सगळ्यात इंटरेस्टिंग वाटलं ते म्हणजे इथे जतन करून ठेवलेले प्राचीन मंदिरांचे दगडी अवशेष आणि शिल्पकाम. ही शिल्प आणि आर्किटेक्चरल पीसेस मुख्यत्वे पटडक्कल आणि आसपासच्या चालुक्य काळातील मंदिर स्थापत्याची झलक देतात. विरूपाक्ष टेम्पल, मल्लिकार्जुन टेम्पल, संगमेश्वरा टेम्पल, नारायणा टेम्पल असे वेगवेगळे मंदिरं तुम्हाला इथे पाहायला मिळते. तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की व्हिजिट करा पटडक्कल. तुम्ही ना आतला तसा ऊन वगैरे असेल तर काही पाणी वगैरे सारखं पीत राहा, कारण खूप डिहायड्रेट होत आहे. आम्ही तर पाण्याची बॉटल पण नाही आणली. हाय बॅग आहे. हाय हाय. तुम्हाला माहीत आहे का, भारताच्या मंदिर स्थापत्याची सुरुवात समजून घ्यायची असेल तर एक ठिकाण नक्की पाहायला हवं, ते म्हणजे ऐहोले. जेवण काही भेटलंच नाही रे, मी ते जेवण बघत होतो. आधीच सांगितलेलं मी तुला.
त्या बाईक म्हणून मी तुला गाडीवर तिकडून निघतानाच विचारलं काय खायचंय का. त्या बाईक इथे जेवण असतात घेऊन ते मला जेवायचं होतं. मस्त आहे ना स्ट्रक्चर बघ. काय वाजताय. तुम्ही बघू शकता किती कोरीव काम किती मस्त केलं इकडे. कसं केलं असेल तेच नाही माहित. आम्ही कधीपासून तेच विचार करतो. कर्नाटकातील ऐहोले हे चालुक्य काळातील एक महत्त्वाचे ऐतिहासिक आणि स्थापत्य केंद्र होतं. आता आम्ही म्युझियममध्ये जातो. इथे म्युझियम आहे छोटा, तिथे पहिलं व्हिजिट करतो, नंतर बाकी सगळं फिरतो. खूप गरमी आहे. धनेश्वरीची चप्पल तापली. खूप मस्त वाटते पण थोडा पाऊस पाहिजे होता. आम्ही पाऊस असेल ह्या विचाराने आलेलो इकडे. खूप भारी दिसलं असतं पावसामध्ये, पण गरमीच या वर्षी खूप आहे. मंदिर आहे. इसवी सन 6व्या शतकापासून इथे मंदिरांच्या बांधकामावर वेगवेगळ्या स्थापत्य शैलीवर प्रयोग झाले. म्हणूनच ऐहोलेला अनेकदा क्रेडल ऑफ इंडियन टेम्पल आर्किटेक्चर म्हणजेच भारतीय मंदिर स्थापत्याचे पाळणाघर असं म्हटलं जातं. तुम्ही आतमध्ये बघू शकता पूर्ण. वाव, वरचं तुम्ही कोरीव काम बघू शकता. आर्किटेक्ट किती मस्त झालं आहे तिथे. आणि आपण आतमध्ये आत नाही जाऊ शकत, पण बॅट्स आहेत आतमध्ये. इथे 120पेक्षा जास्त मंदिर आणि धार्मिक वास्तू असल्याचं मानलं जातं. यातील दुर्गा टेम्पल, लाडखान टेम्पल आणि मेगुटी जैन टेम्पल या वास्तू विशेष प्रसिद्ध आहेत. आतमध्ये खूप काही आहे बघण्यासारखं, पण आतमध्ये बॅट्स आहेत. तर आतमध्ये जायला थोडं रिस्की आहे, म्हणून आम्ही बाहेरूनच बघतो. आणि बाकी हे इकडे तुम्ही बघू शकता. ऐहोलेची खास गोष्ट म्हणजे इथे नगारा आणि द्रविड अशा वेगवेगळ्या स्थापत्य मंदिर कलेचे प्रयोग पाहायला मिळतात. बघतच राहा. कोणत्या तरी प्राचीन युगात आलं असं वाटतं. एकदम देवकार्य. किती भारी आहे. काश आतमध्ये जायला भेटलं असतं आम्हाला. आतमध्ये जायला भेटतच नाही. ऐहोले म्हणजे एक फक्त हिस्टॉरिकल प्लेस नाही, भारतीय मंदिर स्थापत्याच्या प्रवासाची सुरुवात पाहण्याची जागा आहे. म्हणूनच ऐहोलेला अनेकदा भारतीय मंदिर स्थापत्याचे पाळणाघर असे म्हटलं जातं. आम्ही जाऊन ऐहोलेला जाऊन आलो आणि आता भूक लागलेली. तिकडे काही जवळपास खायला काहीच नव्हतं. मग आम्ही परत आलो. पट्टडक्कलला परत आलो. इथे जेवायला इथे बाहेर खूप सारे ऑप्शन्स आहेत जेवायला. हे खानावळ आहे, तिकडे आम्ही खातो. नरम आहे. एक नंबर. वांगर असेल ही भाजी खाता. आता मी खाऊन बघतो. आवडतं तर तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये देतो.
पण मस्त आहे. बस हां बस. मी कधी जेवत नाही. तिथं ताट बघा तुम्ही आज. टेस्ट एक नंबर. सारखंच जेवण आहे. हां तिकडनं व्हिजिट करून आलं की डायरेक्ट इकडे व्हिजिट करा.